बघा मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, अल्केन्स, अल्कीन्स, अल्काईन्स कसे ड्रॉ केले, मोलिक्युलर फॉर्म्युले त्यांचे कसे अरेंज केले, CnH2n+2 वगैरे. आत्ता काय करायचं आहे बघा. आत्ता एक तर तुम्ही नोटबुक समोर घेऊन प्रश्न अपेक्षित आहे. नोटबुक घ्यायचे समोर आणि जे मी शिकवते ते त्याच्यामध्ये नोट डाऊन करायचं आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आता आपण शिकणार आहोत आत्ता या क्षणी ब्रांचिंग इन अल्केन्स. लिहिताय तुम्ही? लिहिताय असं मला वाटतंय, लिहायला पाहिजे आहे. ब्रांचिंग इन अल्केन्स. आता इन अल्केन्स इफ यू वॉन्ट टू सी ब्रांचिंग, 3 टाईपचं ब्रांचिंग तुम्हाला पूर्ण सिलेबसमध्ये का कायमस्वरूपीच बघितलं जातं. वन टाइप ऑफ ब्रांचिंग इज कॉल्ड ॲज एन अल्केन्स. Second type of branching is called as isoalkanes, and third type of branching is called as neoalkanes. बघा, first type of branching is called as analkanes, second type of branching is called as isoalkanes, and third types of alkanes are called as neoalkanes. 2 वर्ष हे 3 मेंबर्स आपल्या मागे लागणार आहेत, त्यामुळे नीट समजून घ्यायचं. एन अजिबात ग्रामॅटिकल मिस्टेक काढायची नाही आणि कॅपिटल एन लिहायचा नाहीये. एन हा रिप्रेझेंटेशन मार्क आहे, हा स्मॉल एनच पाहिजे आणि इथे पण ए स्मॉलच लिहिलाय मी. एन अल्केन. एन अल्केन म्हणजे दीज आर द अल्केन्स व्हिच आर स्ट्रेट चेन अल्केन्स विदाउट एनी ब्रांचिंग. कुठे पण एक मिथिल इथिल सुद्धा जोडलेलं नाही पाहिजे. पूर्ण लॉन्ग चेन, कंटिन्युअस चेन, that will be an alkane. Means for example, if I have 4 carbon atoms, if I have 4 carbon and from that 4 I want to draw butane, N, C4H10, then N butane will be 1, 2, 3, 4. It is N-butane. बघा 4 कार्बन ॲटम्स ड्रॉ केले, त्याला N म्हटलं. अरेंज हायड्रोजन H3, H2, H2, H3. It is N-butane. असं लिहायचं आपल्याला. हा C इथे लिहून इथे H3 लिहायचं नाही, बिकॉज वी आर शोईंग कार्बन कार्बन बॉन्डिंग. पण जेव्हा हा मागे लिहिला तर कुठे ना कुठे H येणार आहे, म्हणून हे असं लिहिलं तरी चालतं. एन अल्केन. नेक्स्ट टाइप आहे आयसोअल्केन्स, म्हणजे तुम्हाला इथे दाखवायचं आहे आयसोब्युटेन. मोलिक्युलर फॉर्म्युला विल बी सेम बिकॉज फॉर वन युनिट आय एम शोइंग यू डिफरंट पॅटर्न्स. C4H10 आयसोसाठी. आयसो युनिट इज द युनिट इन व्हिच, बघा, आयसो युनिट इज द युनिट इन व्हिच देयर इज methyl group on second carbon. When second carbon carries methyl, when second carbon carries methyl and further chain is straight, पुढे 100 कार्बन का 500 असू दे, पण सगळे एका लाईन मध्ये असतील तरच त्याला म्हणायचं आयसो. Here we want to draw 4 carbon atoms. It is 1, 2, 3 and it is 4th carbon. It is isobutane. Isobutane. Concentrate on this unit. This is necessary condition for iso structures. Isoतला I small पाहिजे. कॅपिटल काढला म्हणून बिघडत नाही, पण एन मधला एक तरी कंपल्सरी स्मॉलच पाहिजे. इथे आला निओ अल्केन्स. निओ अल्केन्स C4 चा होऊ शकत नाही. रिझन मी तुला सांगते. I will take one example of pentane and I will draw neopentane. To draw neo structure, the required condition is that second carbon, बघा, second carbon carries 2 methyl groups. Second carbon carries 2 methyl groups and further chain is straight. When second carbon carries 2 methyl groups and further chain is straight, then it is called as neo. Here we have second carbon,
it carries two methyl groups. Count all carbon atoms present in the structure. या स्ट्रक्चर मध्ये कार्बन किती झाले 1 2 3 4 we need not 5 हा फिफ्थ काढला म्हणजे आता इथे मला फक्त काय लिहायचंय CH3 नीट बघून घ्या n कसा असतोय स्मॉल n म्हणजे काय त्याचा अर्थ होतो नॉर्मल n इंडिकेट्स नॉर्मल n अल्केन in n alkane straight chain of carbon atoms is present without branching n-butane लिहिला in isoalkane second carbon carries methyl group further chain is straight it is called as iso then third neoalkanes second carbon carries two methyl groups and one more carbon is compulsory minimum one carbon पाहिजे इथे मग बाकी 100 का असेना ते सुद्धा स्ट्रेट चेन मध्ये पाहिजे this unit is called as neo तुम्ही नोट डाउन केलं असेल की N indicates straight chain iso indicates second carbon carries one methyl group further chain straight neo ला दिलं असेल second carbon carries two methyl groups and further chain straight n iso neo आता आपण एक मी 5 स्ट्रक्चर्स देते तुम्हाला तुम्ही नोट डाउन करा ती आणि त्याला n कुठला आयसो कुठला निओ कुठला घ्यायचा प्रयत्न करा राइट फर्स्ट स्ट्रक्चर then second third लिहून झाली असतील तर बघा पहिलं जे स्ट्रक्चर आहे ते विदाउट ब्रांचिंग आहे म्हणजे फिक्स आपण त्याला n चं नाव देणारच n ठीक आहे नाउ काउंट कार्बन एटम्स दे आर 6 मग याला नाव देणार आहे n हेक्सेन हां त्याला नाव दिले आपण n हेक्सेन सेकंड आहे सेकंड मध्ये सेकंड कार्बन कॅरीज टू मिथिल ग्रुप्स पुढे आणि कार्बन दिसतो आणि कुठली ब्रांचिंग दिसत नाहीये म्हणजे हे नक्की आहे निओ then count all carbon atoms present in the structure 1 2 3 4 5 6 if you write all carbon atoms present in the structure तो कोण होणार निओ same then third in third structure second carbon carries methyl बघा second carbon carries methyl further chain straight म्हणजे हा कोण आला आता आयसो एकूण कार्बन किती आले 1 2 3 4 5 6 म्हणजे हा कोण आला एक होता n हेक्सेन एक होता आयसो हेक्सेन एक होता निओ हेक्सेन सगळ्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम कार्बन एटमची संख्या सेम सिंगलच बॉन्डेड सगळे आहेत ऑल these three are called as isomers of each other म्हणजे आता ह्याच्यामध्ये तुम्ही आयसोमर्सची पण कन्सेप्ट शिकून टाकलीत व्हॉट आर आयसोमर्स कंपाउंड्स विथ सेम molecular formula but different structural formulae they are called as isomers of each other तर आता n शिकलात आयसो शिकलात निओ शिकलात आता मी एक स्ट्रक्चर काढते आणि आपण ट्राय करूया ते कोणे शोधायचा
असं एक आपण स्ट्रक्चर ड्रॉ केलंय. जर मगाशी 2 मिनिटापूर्वी बोर्डवरती जे होतं ना तशी सिस्टीम बघितली तर तुम्हाला वाटू शकतं की here second carbon carries methyl and further chain is present and therefore it may be iso. But actually in definition of iso the important thing is when second carbon carries methyl and further chain is straight. इथे फर्दर चेन स्ट्रेट नाहीये, ती इंटरप्ट झाली ह्या मिथिलनी अँड बिकॉज ऑफ दॅट धिस कंपाउंड इज नॉट ट्रीटेड ॲज आयसो. मग हे एन आहे नाहीच आहे, हे एन नाहीये हे कळतंय कारण इथं ब्रांचिंग आहे म्हणून एन क्रॉस एन नाही. आयसो नाही बिकॉज फर्दर चेन इज नॉट स्ट्रेट. ते नियो आहे का तर आन्सर आहे इट इज नॉट नियो. हे नियो का नाही आहे बिकॉज सेकंड कार्बन डज नॉट कॅरी 2 मिथिल ग्रुप्स म्हणून हे नियो नाही. म्हणजे काय म्हणजे कंपाऊंडच नाहीये तर असं नव्हे. ह्या कंपाऊंडला आपण एन आयसो नियो असं कॉमन नेम सिस्टीम मध्ये नाव देऊ शकत नाही. मग आता कुठल्या नेमिंग सिस्टीम मध्ये नाव द्यायचं ह्याला तर ती नेमिंग सिस्टीम आहे IUPAC नेमिंग सिस्टीम. मीन्स व्हेन the given structure can't named on the basis of common name system, we can name that structure on the basis of IUPAC, or every common name system compound can be named on the basis of IUPAC. ते तर तुम्ही देऊ शकता. आता काय काय शिकलात ते आठवा. हा एन शिकलात, आयसो शिकलात, नियो शिकलात. आता त्याच कॉमन नेम सिस्टीम मधली आणि एक सब सिस्टीम बघायची. त्याच्या आधी नोट डाऊन करून घ्या. असं लिहा टाइप्स ऑफ कार्बन atoms. टाइप्स ऑफ कार्बन atoms. तर टाइप्स ऑफ कार्बन atoms म्हणजे काय हे तुम्हाला पूर्ण नवीन आहे. हा मला हे याच्यात अजिबात तुम्ही शिकलेलं नाही यार. हे अजिबात 9 10th मध्ये कुठेही झालेलं नाही. तर डिफरंट टाइप्स ऑफ कार्बन atoms म्हणजे काय ते बघूया. समज ही एक कार्बन ॲटमची सिस्टीम आहे. आता याला आपण आधी हायड्रोजन ऍडजस्ट करून घ्यायला नको. आधी आपण बेसिक बघू आणि मग हायड्रोजन टाकू त्याला. इन दिस गिवन स्ट्रक्चर यू हॅव थ्री डिफरंट टाइप्स ऑफ कार्बन ॲटम्स. कुठले कुठले बघूया. नाउ चेक दिस कार्बन. This carbon is connected to only one other carbon. When carbon is connected to only one other carbon, such carbon is called as primary. Such carbon atom is called as primary and is represented as 1 degree primary. Now this is another carbon. This carbon is connected to 2 other carbon atoms and this carbon atom is called as secondary. When carbon is directly connected to directly शब्द खूप महत्त्वाचा आहे. आता तो इकडे 10 जणांना जोडला असू शकतो. When carbon is directly connected to 2 other carbon atoms, it is called as secondary carbon. Now check this carbon. This carbon is directly connected to 3 other carbon. It is called as tertiary. When carbon is directly connected to only one other carbon, it is primary. When carbon is directly connected to one other carbon, it is primary. So you have observed there is presence of 3 different carbon atoms. Primary, secondary and tertiary. Primary carbon which is connected to only one other carbon. Secondary carbon which is connected to 2 other carbon. Tertiary carbon which is connected to 3 other carbon atoms. पण अजून एक कार्बनला सिम्बॉल येतो. आता बघा जो कार्बन होता तो 3 ला जोडायच्या ऐवजी आता 4 अदर कार्बन ॲटमला कनेक्ट झाला.
when carbon is directly connected to 4 other carbon atoms, it is called as quaternary carbon. क्वाटर्नरी कार्बन म्हणजे एकूण कार्बनचे टाइप्स किती झाले? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी. तर आता अजून एक आपण स्ट्रक्चर घेऊ आणि त्या स्ट्रक्चरला आपण कार्बनचे टाइप्स अरेंज करण्याचा प्रयत्न करू. याचं नाव वगैरे आपल्याला काही द्यायचं नाहीये, जस्ट टाइप ऑफ कार्बन एटम शोधायचं. Now this carbon is connected to only one other carbon, primary है. Carbon connected to 3 other carbon, tertiary है. Carbon connected to one carbon, primary है. Carbon connected to 3 other carbon, tertiary है. Carbon connected to one, primary. Connected to 3, tertiary. Connected to 1, primary. Connected to 1, primary. Connected to 1, primary. 1, primary. Connected to 4, quaternary. तर एकूण कार्बनचे टाइप्स असे लक्षात ठेवायचे आणि याच्या लेक्चर नंतर तुम्हाला मी थोडे एक्सरसाइज देते, तुम्हाला लिहून पाठवून द्या नंतर. ठीक आहे, थांबूया आता.